सो हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे आपले 10 व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठी, हिंदी, इंग्लिश मध्ये मीनिंग्स, जे पण सेंटेन्सेस दिले आहेत ते सेंटेन्सेसचा आपण मराठी आणि हिंदी दोन्ही मध्ये मीनिंग बघूया. सो स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड बघूया काय आहे आपला आजचा. सो फर्स्ट वर्ड आहे पोर्टेंट. PORTENT. पोर्टेंट. पोर्टेंटचं इंग्लिश मध्ये मीनिंग होतं टू बी अ साइन और वॉर्निंग दॅट समथिंग बॅड मे हॅपन. ओके, सो पोर्टेंटचं इंग्लिश मध्ये मीनिंग काय होतं? टू बी अ साइन और वॉर्निंग दॅट समथिंग बॅड मे हॅपन. सो याचं हिंदीमध्ये मीनिंग काय होतं पोर्टेंटचं? पूर्व सूचना देणं किंवा संकेत देणं. म्हणजे भविष्यात काहीतरी, विशेषतः काहीतरी वाईट घडणार आहे अशाचं काय होणे, काहीतरी म्हणजे माहिती पडणे. ओके, त्याचा संकेत मिळणे, असं काहीतरी लक्षण आहे याचा संकेत मिळणे की काहीतरी वाईट घडणार आहे भविष्यामध्ये, त्याला इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं? पोर्टेंट. ओके, सो पोर्टेंटचं हिंदीमध्ये मीनिंग होतं पूर्व सूचना देणं आणि किंवा संकेत देणं. आणि मराठीमध्ये मीनिंग होतं भविष्यात काहीतरी, विशेषतः वाईट किंवा अशुभ घडणार असल्याची पूर्वचिन्ह किंवा पूर्वकल्पना देणे. सो मराठीमध्ये पोर्टेंटचं काय मिनिंग होतं? तर भविष्यात काहीतरी, विशेषतः वाईट किंवा अशुभ घडणार असल्याचे पूर्वचिन्ह किंवा पूर्वकल्पना देणे, म्हणजेच काय होतं? पोर्टेंट. सो हिंदी सिनोनिम्स काय आहेत पोर्टेंटचे? ऑगर, प्रिसेज आणि फॉरशॅडो. ऑगर, प्रिसेज आणि फॉरशॅडो हे सिनोनिम्स आहेत पोर्टेंटचे. आणि अँटोनिम्स आहेत रिअश्युअर, ॲले, फिअर्स. रिअश्युअर आणि ॲले, फिअर्स. ओके, तो सेंटेन्स बघूया काय आहे. सेंटेन्स आहे अ ब्लॅक कॅट क्रॉसिंग युअर पाथ इज सेट टू पोर्टेंट बॅड लक. सो याचं हिंदीमध्ये मीनिंग होतं कहा जाता है कि काली बिल्ली का रास्ता काटना दुर्भाग्य का संकेत है. सो इथे जे आहे पोर्टेंट, टू पोर्टेंट बॅड लक, याचं मीनिंग काय दिलेलं आहे हिंदीमध्ये? की दुर्भाग्य का संकेत है म्हणून. ओके, आणि मराठीमध्ये काय आहे? काळी मांजर आडवी जाणे हे अपशकुनाचे लक्षण मानले जाते. तर इथे जे आहे टू पोर्टेंट बॅड लक, याला मराठीमध्ये मीनिंग घेण्यात आलेला आहे अपशकुनाचे लक्षण मानले जाते म्हणून. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे पेनिट्रेबल. PENETRABLE, पेनिट्रेबल. सो पेनिट्रेबलचं इंग्लिश मध्ये मीनिंग होतं अलाउइंग सबस्टान्सेस टू पास थ्रू. ओके, काय आहे? अलाउइंग सबस्टान्सेस टू पास थ्रू, म्हणजेच काय होतं? पेनिट्रेबल. सो याचं हिंदीमध्ये मीनिंग काय होतं? भेद्य आणि आरपार जाणे योग्य, म्हणजेच काय? तर जे भेदण्याजोगं आहे किंवा ज्याच्यामधून काही आरपार जातं त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये? पेनिट्रेबल. ओके, सो प्रवेश करण्याजोगा जे आहे, आरपार ज्याच्यामधून कुठलीही वस्तू जाते, त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं पेनिट्रेबल. इंग्लिशमध्ये मीनिंग होतं अलाउइंग सबस्टान्सेस टू पास थ्रू. हिंदीमध्ये होतं भेद्य आणि आरपार जाणे योग्य. आणि मराठीमध्ये काय होतं? भेदण्याजोगा, प्रवेश करण्याजोगा. ओके, आणि भेद्य सुद्धा म्हटलं जातं मराठीमध्ये सुद्धा. सो मराठीमध्ये मीनिंग होतं पेनिट्रेबलचं भेदण्याजोगा, प्रवेश करण्याजोगा आणि भेद्य. सिनोनिम्स आहेत ओके, सिनोनिम्स आहेत पेनिट्रेबलचे परवियस आणि परमिएबल. परवियस आणि परमिएबल. आणि अँटोनिम्स काय आहेत? इम्पेनिट्रेबल आणि इम्परमिएबल. अँटोनिम्स आहेत इम्परमिएबल आणि इम्पेनिट्रेबल. सेंटेन्स आहे दिस मटेरियल इज पेनिट्रेबल टू वॉटर. हिंदीमध्ये मीनिंग होतं पानी इस पदार्थ के आर पार जा सकता है. सो इथे जे आहे हिंदीमध्ये पेनिट्रेबलचं मीनिंग घेण्यात आलेलं आहे आर पार जा सकता है म्हणून. आणि मराठीमध्ये काय आहे? या साहित्यातून पाणी आरपार जाऊ शकते. आणि मराठीमध्ये पेनिट्रेबलचं मीनिंग घेण्यात आलेलं आहे आरपार जाऊ शकते म्हणून. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे व्होलॅटिलिटी.
व्हॉलॅटिलिटीचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं रॅपिड अँड अनप्रिडिक्टेबल चेंज. रॅपिड अँड अनप्रिडिक्टेबल चेंज म्हणजे होतं व्हॉलॅटिलिटी. आणि हिंदीमध्ये याचं मिनिंग काय होतं अस्थिरता. मराठीमध्ये सुद्धा अस्थिरता असं मिनिंग आहे कशाचं व्हॉलॅटिलिटीचं. आणखी काय मिनिंग आहे मराठीमध्ये व्हॉलॅटिलिटीचं चंचलता आणि चपलता. ओके. सो मराठीमध्ये व्हॉलॅटिलिटीचं मिनिंग होतं चंचलता, चपलता आणि अस्थिरता. आणि मराठीमध्ये मराठीमध्ये होतं अस्थिरता, चंचलता आणि चपलता. आणि हिंदीमध्ये होतं अस्थिरता. इंग्लिशमध्ये आहे रॅपिड अँड अनप्रिडिक्टेबल चेंज. कशाचं मिनिंग व्हॉलॅटिलिटीचं. सिनोनिम्स आहेत इन्स्टॅबिलिटी आणि फ्लक्च्युएशन. इन्स्टॅबिलिटी आणि फ्लक्च्युएशन हे सिनोनिम्स आहेत व्हॉलॅटिलिटीचे. आणि अँटोनिम्स आहेत स्टॅबिलिटी आणि कन्स्टन्सी. स्टॅबिलिटी आणि कन्स्टन्सी हे अँटोनिम आहे व्हॉलॅटिलिटीचे. सेंटेन्स आहे द व्हॉलॅटिलिटी ऑफ गोल्ड प्राइसेस वरीज इन्वेस्टर्स. हिंदीमध्ये मिनिंग होतं सेंटेन्सचा सोने की कीमतों की अस्थिरता निवेशकों को चिंतित करती है. तर इथे जे आहे व्हॉलॅटिलिटीचं हिंदीमध्ये मिनिंग घेण्यात आलेलं आहे अस्थिरता. आणि मराठीमध्ये काय आहे सोन्याच्या दरांमध्ये अस्थिरता गुंतवणूकदारांना चिंतेत टाकते. इथे सुद्धा व्हॉलॅटिलिटीचं मिनिंग काय घेण्यात आलेलं आहे अस्थिरता. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे क्षण. SHUNNED क्षण. क्षणचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं टू डेलिबरेटली अवॉइड. ओके. टू डेलिबरेटली अवॉइड म्हणजेच काय करणे टाळणे. हिंदीमध्ये मिनिंग होतं दूर रखना और त्याग देना. आणि मराठीमध्ये काय होतं टाळणे किंवा दूर राहणे. दूर राहणे. आणखी काय होतं दुर्लक्ष करणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं क्षणचं टाळणे, दूर राहणे आणि दुर्लक्ष करणे. हिंदीमध्ये होतं दूर रखना किंवा त्याग देना. इंग्लिशमध्ये होतं टू डेलिबरेटली अवॉइड. सिनोनिम्स आहेत क्षणचे अवॉइड आणि ऑस्ट्रसाइज. अवॉइड आणि ऑस्ट्रसाइज. आणि अँटोनिम आहे एक्सेप्ट आणि एम्ब्रेस. एक्सेप्ट आणि एम्ब्रेस. सेंटेन्स काय आहे बघूया. ओके. सो सेंटेन्स आहे द थेअरी वॉज वाइडली शन. द थेअरी वॉज वाइडली शन. त्याचं मिनिंग काय होतं हिंदीमध्ये इस सिद्धांत को व्यापक रूप से खारिज कर दिया गया था. तर इथे जे आहे क्षणचं मिनिंग घेण्यात आलेलं आहे हिंदीमध्ये खारिज कर दिया था म्हणून. आणि मराठीमध्ये काय आहे तो सिद्धांत मोठ्या प्रमाणावर नकारण्यात आला. मराठीमध्ये क्षणचं मिनिंग घेण्यात आलेलं आहे नकारण्यात आला म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे ग्रिम. ग्रिमचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं सिरियस ऑर अनप्लीझंट. काय आहे इंग्लिशमध्ये मिनिंग ग्रिमचं सिरियस ऑर अनप्लीझंट. सिरियस ऑर अनप्लीझंट म्हणजे काय आहे जे गंभीर आहे. ओके. गंभीर आहे, भयानक आहे, भयंकर आहे त्याला काय म्हटलं जातं ग्रिम असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं ग्रिमचं गंभीर किंवा भयावह. आणि मराठीमध्ये काय होतं भयानक. गंभीर सुद्धा म्हटलं जातं मराठीमध्ये. भयानक, भयंकर, भीषण आणि निराशाजनक. सो मराठीमध्ये मिनिंग होतं ग्रिमचं गंभीर, भयानक, भयंकर, भीषण आणि निराशाजनक. सिनोनिम्स आहेत ग्लूमी आणि ब्लिक. आणि अँटोनिम आहे प्लीझंट आणि चिअरफुल. ओके. सेंटेन्स बघूया काय आहे द सिच्युएशन लुक ग्रीम म्हणजे होतं स्थिती गंभीर लग रही थी. तर इथे ग्रीमचा अर्थ घेण्यात आलेला आहे हिंदीमध्ये गंभीर म्हणून. आणि मराठीमध्ये काय आहे परिस्थिती गंभीर दिसत होती. आणि मराठीमध्ये ग्रीमचा अर्थ घेण्यात आलेला आहे गंभीर. ओके. मग दोन्ही हिंदी आणि मराठीमध्ये गंभीर असंच मिनिंग घेण्यात आलेलं आहे ग्रीमचं. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे कन्व्हर्जन्स. कन्व्हर्जन्सचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं कमिंग टुगेदर. कमिंग टुगेदर म्हणजे काय तर हिंदीमध्ये मिनिंग होतं कन्व्हर्जन्सचं अभिसरण. आणि मराठीमध्ये सुद्धा अभिसरण हेच मिनिंग होतं कन्व्हर्जन्सचं. आणखी काय मिनिंग होतं एकत्र येणे, विलय आणि संमिलन. ओके. सो मराठीमध्ये मिनिंग होतं कन्व्हर्जन्सचं
अभिसरण, एकत्र येणे आणि विलय आणि संमिलन. सिनोनिम्स आहेत कन्व्हर्जन्स, युनियन आणि कन्फ्लुएन्स, आणि अँटोनिम आहे डायव्हर्जन्स. सेंटेन्स काय आहे? आयडिया शोड कन्वर्जन्स. हिंदीमध्ये मिनिंग होतं सेंटेन्सचा विचारों में समानता दिखाई दी. तर इथे कन्वर्जन्सचं मिनिंग घेण्यात आलेलं आहे हिंदीमध्ये समानता, आणि मराठीमध्ये काय आहे? विचारांमध्ये समानता दिसून आली, आणि मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे कन्वर्जन्सचा समानता. ओके, सो दोन्ही मध्ये जे आहे कन्वर्जन्सचं मिनिंग घेण्यात आलेलं आहे हिंदी आणि मराठीमध्ये समानता असंच. नेक्स्ट वर्ड आहे परपिट्रेटर्स, PERPETRATORS, परपिट्रेटर्स. परपिट्रेटर्सचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं पीपल कमिटिंग क्राईम्स. पीपल कमिटिंग क्राईम्स म्हणजे जे काय आहे? अपराधी आहे, ओके, गुन्हेगार आहे, त्यांना काय म्हटलं जातं? परपिट्रेटर्स. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं परपिट्रेटरचं अपराधी, मराठीमध्ये सुद्धा अपराधी होतं, आणखी काय होतं? गुन्हेगार आणि दोषी. सो परपिट्रेटरचं मराठीमध्ये मिनिंग होतं अपराधी, गुन्हेगार आणि दोषी. सिनोनिम्स आहेत ऑफेंडर्स आणि क्रिमिनल्स, आणि अँटोनिम्स आहेत विक्टिम्स. ओके, सेंटेन्स आहे द परपिट्रेटर्स वेअर अरेस्टेड. हिंदीमध्ये मिनिंग होतं अपराधियों को गिरफ्तार कर दिया गया था. तर इथे जे आहे परपिट्रेटरचं हिंदीमध्ये मिनिंग घेण्यात आलेला आहे, अर्थ घेण्यात आलेला आहे अपराधियों, आणि मराठीमध्ये काय आहे? गुन्हेगारांना अटक करण्यात आली होती. परपिट्रेटरचं मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे गुन्हेगारांना. नेक्स्ट वर्ड आहे बार्ज्ड, BARGED, बार्ज्ड. बार्ज्डचं मिनिंग आहे इंग्लिशमध्ये एंटर सडनली अँड र्यूडली. एंटर सडनली अँड र्यूडली म्हणजेच काय होतं? बार्ज्ड म्हणजे जबरदस्ती घुसणं. ओके, मराठीमध्ये काय होतं मग? जबरदस्तीने प्रवेश करणे, जबरदस्तीने प्रवेश करणे किंवा घुसणे, धडक मारत पुढे जाणे. ओके, सो बार्जचं मराठीमध्ये काय मिनिंग होतं? जबरदस्तीने प्रवेश करणे, घुसणे, धडक मारत पुढे जाणे, हे मराठीमध्ये मिनिंग होतं बार्जचं. सिनोनिम्स काय आहेत? बस्ट इन आणि इंट्रूड, आणि अँटोनिम आहे एंटर पोलाइटली. सेंटेन्स आहे ही बार्ज्ड इनटू द रूम. सेंटेन्सचा हिंदीमध्ये अर्थ होतो वह कमरे में जबरन घुस गया. तर इथे बार्जचा हिंदीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे जबरन घुस आया म्हणून. ओके, आणि मराठीमध्ये काय आहे? तो जबरदस्तीने खोलीत घुसला, आणि मराठीमध्ये बार्जचं मिनिंग घेण्यात आलेला आहे, अर्थ घेण्यात आलेला आहे जबरदस्तीने खोलीत घुसला असं. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे इनडिस्क्रिमिनेट. इनडिस्क्रिमिनेटचं हिंदीमध्ये पहिले इंग्लिशमध्ये बघूया आपण. इनडिस्क्रिमिनेटचं इंग्लिशमध्ये मिनिंग काय होतं? विदाउट केअरफुल जजमेंट. ओके, विदाउट केअरफुल जजमेंट म्हणजेच काय होतं? इनडिस्क्रिमिनेट. हिंदीमध्ये मिनिंग होतं इनडिस्क्रिमिनेटचं अविवेकी, आणि मराठीमध्ये काय होतं? अविचारी, विवेकहीन, अंधाधुंद आणि भेदभाव न करता. ओके, सो इनडिस्क्रिमिनेटचं मराठीमध्ये मिनिंग होतं अविचारी, विवेकहीन, अंधाधुंद आणि भेदभाव न करता. सो याचे सिनोनिम्स आहेत रॅन्डम आणि हॅझार्ड, आणि अँटोनिम आहे सिलेक्टिव्ह. सो सेंटेन्स काय आहे? द अटॅक वॉज इनडिस्क्रिमिनेट. द अटॅक वॉज इनडिस्क्रिमिनेट. हिंदीमध्ये मिनिंग होतं हमला अंधाधुंद था. तर इथे इनडिस्क्रिमिनेटचं हिंदीमध्ये मिनिंग घेण्यात आलेला आहे अंधाधुंद था म्हणून, आणि मराठीमध्ये काय आहे? हल्ला अंधाधुंद होता. सो इथे सुद्धा मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे इनडिस्क्रिमिनेटचा अंधाधुंद. लास्ट वर्ड आपल्या सेशनचा तो आहे इम्प्रोवाइज्ड. इम्प्रोवाइजचं काय मिनिंग आहे? डन विदाउट प्रिपरेशन. ओके, काय आहे? डन विदाउट प्रिपरेशन. सो याचं हिंदीमध्ये मिनिंग होतं तत्कालीन, म्हणजेच काय? पूर्व तयारी केल्याशिवाय. जे केले काही काम करतो आपण पूर्व तयारी केल्याशिवाय, एखादी स्पीच देतो आपण, कोणी आपल्याला लगेचच आपण बसून आहे आणि काहीतरी प्रोग्राम चालू आहे, कोणी आपल्याला लगेचच उठवलं की तुम्हाला आता स्पीच द्यायची आहे म्हणून, तर आपण जी स्पीच देऊ त्याला ते कशी देऊ?
ज्याची आपण तयारी केलेली नाही आहे. ओके, जी पूर्व तयारी केल्याशिवाय जी स्पीच देऊ आपण त्याला काय म्हटलं जातं? इम्प्रोवाइज. ओके, सो इम्प्रोवाइजचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं डन विदाउट प्रिपरेशन, हिंदीमध्ये मिनिंग होतं तत्कालिक, आणि मराठीमध्ये काय होतं? तात्पुरते, तातडीने केलेले, पूर्वतयारी शिवाय, अचानक केलेले आणि काम चलाव. सो मराठीमध्ये मिनिंग होतं इम्प्रोवाइजचं तात्पुरते, तातडीने केलेले, पूर्वतयारी शिवाय, अचानक केलेले आणि काम चलाव. सिनोनिम्स आहेत इम्प्रॉम्प्टू आणि स्पॉन्टेनियस. इम्प्रॉम्प्टू आणि स्पॉन्टेनियस हे काय आहे? इम्प्रोवाइजचे सिनोनिम्स आहेत, आणि अँटोनिम्स आहेत प्लॅन्ड आणि प्रिपेअर्ड. सो सेंटेन्स काय दिलेला आहे? ही गेव अन इम्प्रोवाइज स्पीच. सो सेंटेन्स हिंदीमध्ये अर्थ होतो उन्होंने बिना तयारी के भाषण दिया. सो इथे इम्प्रोवाइजचं हिंदीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे बिना तयारी के म्हणून, आणि मराठीमध्ये काय आहे? त्याने पूर्वतयारी शिवाय भाषण दिले. सो मराठीमध्ये इम्प्रोवाइजचं मिनिंग घेण्यात आलेलं आहे पूर्वतयारी शिवाय. ओके, सो हे आहेत आपल्या सेशनचे 10 वर्ड्स. परत एकदा वाचून घ्या, नोट डाऊन करून घ्या. याची पीडीएफ तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथे मिळून जाणार. सो आणि जे पण वर्ड्स आहेत त्या वर्डचे तुम्ही स्वतःच्या मनाने काही सेंटेन्सेस तयार करत चला, त्यामुळे तुम्हाला कळेल की सेंटेन्स मध्ये आपण वर्डला कसं यूज करतो. तुम्हाला जशी मी सेंटेन्सेसचे मिनिंग सांगितलेले आहे तसंच एखादं सेंटेन्स बनवा असेल त्याचं मिनिंग करून बघायचं का त्याचं मिनिंग काय होऊ शकतं म्हणून. ओके, आणि बरोबर जसं आता इथे पेरिट्रेबल हे ऍडजेक्टिव्ह म्हणून घेण्यात आलेलं आहे, तर ते ऍडजेक्टिव्ह म्हणून आपण वर्ड मध्ये कसं घेऊया हे सुद्धा तुम्हाला कळायला पाहिजे. सो परत एकदा वाचा, नोट डाऊन करून घ्या. आधीचे जे वर्ड झालेले आहेत ते सुद्धा एकदा तुम्ही रिवाइज करत चालत जा, जे रोजचे आहे ते सुद्धा रिवाइज करत चालत जा. आणि तुम्हाला जर काही आणखी याच्यामध्ये पाहिजे असेल की आणखी काय सांगू तुम्हाला, आणखी कशाचं मिनिंग पाहिजे आहे, किंवा आणखी वर्ड्स पाहिजे आहे का, किंवा इडम्स अँड फ्रेजेस काही पाहिजे आहे का, सो ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. मी ते ट्राय करणार, त्याचा प्रयत्न करणार काही करण्याचा. सो आणि तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू, थँक्यू.